नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट सातारा परिमंडळाकडून आलेली आहे। सातारा परिमंडळाअंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीच्या जॉइनिंग ऑर्डर जे आहेत जारी करण्यात आलेले आहेत। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या नियुक्ती संदर्भात व्यवस्थित माहिती पडेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी दिनांक काल संध्याकाळी 12/8/2024 रोजी अपडेट ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ सांगली यांच्यामार्फत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट या पदावर जलसंपदा विभागामार्फत नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्ती करण्याकरिता शिफारस करण्याबाबत जे काही संदर्भ आहेत या ठिकाणी देण्यात आलेले आहे। निवडी संदर्भाचे, जॉइनिंग संदर्भाचे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागामार्फत जे काही शासन निर्णय 27/1/2023 आहे त्यानुसार, तसंच शासन जलसंपदा विभागाचे जे काही पत्र आहे दिनांक 3/4/2023च्या अधीन राहून, तसंच समन्वय समिती कोकण प्रदेश मुंबई यांच्या सरळसेवा पदभरतीच्या ज्या काही जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत त्यांच्या अधीन राहून दिनांक 10/8/2024च्या जाहिरातीनुसार, तसंच आपले कार्यालयीन मागणीपत्र हे दिनांक 12/10/2023च्या या संदर्भाच्या अधीन राहून नियुक्तीचे आदेश जे आहेत या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहेत। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, उपरोक्त जे काही संदर्भ देण्यात आलेले आहेत त्या संदर्भानुसार या ठिकाणी ज्या काही अपडेट आलेले आहेत त्या अपडेटचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। जसं की संदर्भ क्रमांक 1 या ठिकाणी सांगत आहे तसंच संदर्भ पत्र क्रमांक 2 अन्वये जलसंपदा विभागाअंतर्गत जी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील नामनिर्देशनाने कोट्यातील एकूण 14 संवर्गाची एकूण 4,497 रिक्त पदे भरण्याकरिता दिलेल्या शासन मान्यतेनुसार सरळसेवा पदभरती या ठिकाणी राबविण्यात आलेली आहे। ठीक आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे जे काही संदर्भ देण्यात आलेले आहे त्या संदर्भानुसार त्या संदर्भाचे या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। आता संदर्भ क्रमांक 2 नुसार दिनांक 5/ऑगस्ट/2024 रोजी जी काही जाहिरात अधिकृतरित्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली होती। या ठिकाणी पाहू शकता www.wrd.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे। एक्झाम दिलेली आहे, रिझल्ट लागलेला आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आता फायनल ऑर्डर जे आहे या ठिकाणी जॉइनिंगच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, पहा जे काही संदर्भ क्रमांक 4 देण्यात आलेले आहे त्यानुसार तुमचं वेतन स्केल जे असणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता S8 नुसार 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी तुम्हाला या पदाकरिता असणार आहे। 25,500 ते 81,100 एवढं पे स्केल तुम्हाला या पदाकरिता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी दिलं जाणार आहे। ओके, जे काही शासन निर्णय आहेत, अटी आणि शर्ती, या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून नियुक्तीची शिफारस या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता महत्त्वाचं काय आहे, तुमचं नावाचा या ठिकाणी समावेश तुम्हाला चेक करायचा आहे। तसंच तुमच्या नावाच्या पुढे कुठलं लोकेशन किंवा कुठलं ठिकाण किंवा कुठलं कार्यालय तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याचाही उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ठीक आहे, या काही महत्त्वाच्या अटी आहेत, जे काही सेवा प्रवेश नियम आहेत, भरती संदर्भाच्या, नियुक्ती संदर्भाचे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। यामध्ये वयोमर्यादा, यामध्ये तुमचं जे काही एज क्रायटेरियाचं सर्टिफिकेट असणार आहे, त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, ज्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ असणार आहे। ठीक आहे, डेट ऑफ बर्थ जे असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे। त्यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र, जन्मदाखला इत्यादी असणार आहे। ठीक आहे, त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या तुम्हाला रीड करायच्या आहेत। एज क्रायटेरियानुसार कोणत्या कॅटेगरीला किती वर्ष एज रिलॅक्सेशन आहे, तसंच अनाथ प्रवर्गासाठी किती आहे, खेळाडूसाठी किती आहे, प्रकल्पग्रस्तासाठी किती आहे, हे सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ज्यावेळेस तुम्ही त्या ऑफिसला जे काही कार्यालय तुम्हाला भेटलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही जाताल त्यावेळेस तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। कारण काय तर ते जे काही अधिकारी आहेत तिथे
ते डॉक्युमेंट तुमचे चेक करतील आणि नंतर तुम्हाला जे काही अपॉइंटमेंट आहे ते तुम्हाला फायनल ऑर्डर जे आहेत अपॉइंटमेंटच्या ते इश्यू होतील. ठीक आहे. सो सोबत व्यवस्थितरित्या जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे. ठीक आहे. याची लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली पहा. प्रत्येक ह्याचं या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. कास्ट व्हॅलिडिटी आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, माजी सैनिक कॅन्डिडेट असेल तर त्यासंबंधित तुमचं प्रमाणपत्र असणार आहे. तसंच अंशकालीन कर्मचारी, खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण, अनाथ आरक्षण, प्रकल्पग्रस्तांचे आरक्षण, तसंच भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण. सो विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. ती तुम्ही एकदा रीड करून घ्यायची आहे. त्या संदर्भात काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. ठीक आहे. याचा रिप्लाय जे आहे ते आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. ओके. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीचे नियुक्ती शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मंडळनिहाय यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं मेरिट नंबर तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे, तुमचं नाव चेक करायचं आहे, तुमचे जे काही डिटेल्स आहेत या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तसंच कॅन्डिडेट ॲड्रेस, तसंच उमेदवार कुठल्या कॅटेगरीमधून आहे किंवा कुठल्या प्रवर्गातून त्यांनी फिलअप केलेला आहे फॉर्म आणि त्याचं सिलेक्शन जे आहे ते कुठल्या कॅटेगरीमधून झालेलं आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो EWS मधून हा कॅन्डिडेट आहे नितीन शंकर मोहिते, EWS कॅन्डिडेट आहे आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ह्याला क्लेम झालेलं आहे आणि सिलेक्शन पहा या ठिकाणी ओपन जनरलमधून याचं सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे. आता तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे रिकमेंडेड सर्कल, तुम्हाला कुठलं सर्कल पोस्टिंग तुमचे कुठल्या सर्कलमध्ये झालेली आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. सुपरिटेंडिंग इंजिनियर सांगली, इरिगेशन सर्कल सांगली. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या नावाच्या समोर चेक करायचं आहे काय रिमार्क देण्यात आला आहे, कुठलं सर्कल देण्यात आलेलं आहे ते. ओके. सो अशी ही अपडेट आलेली आहे सांगली यांच्यामार्फत. ओके. सातारा डिव्हिजनसाठी. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स येतच आहेत जलसंपदा विभागामार्फत. जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ज्या काही अपडेट येत आहेत जलसंपदा विभागामार्फत ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा किंवा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. सो माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन चॅनल तुम्ही पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. आणि एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे जे काही उर्वरित पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्याही नियुक्तीचे आदेश जे आहेत या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे थोडंसं वेट करायचं आहे तुम्हाला. जशा अपडेट येतील मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. भेटूयात नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.